हॅलो, आजची रेसिपी आहे मटकीची भेळ। आज आपण दोन प्रकारच्या भेळ बनवणार आहोत, तर चला सुरुवात करूया। त्यासाठी आधी मटकीची उसळ बनवून घेऊ। पॅन मध्ये घेतला आहे तेल, त्यात घालायची आहे मोहरी, लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि एक बारीक चिरलेला कांदा। कांदा घातल्यानंतर याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ, थोडी हळद, एक चमचा तिखट। आता याला एखादी मिनिट परतून घ्यायचं। त्यानंतर घालायचं आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो थोडा शिजला की त्यात घालायची आहे मटकी। आता मटकीला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर मटकीला झाकून 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं। 6 ते 7 मिनिटं झाले आहेत आणि मटकीची उसळ तयार झाली आहे। आता बनवूया पहिल्या प्रकारची भेळ। त्यासाठी मी 2 वाट्या मटकीची उसळ घेतली आहे। त्यात घालायचे आहे शेंगदाणे। शेंगदाणे मी तळून घेतले होते। बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा दही, 1 वाटी फरसाण, थोडी कोथिंबीर, 2 चमचे इमली केचप आणि थोडं मीठ घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तयार आहे भेळ। दुसऱ्या प्रकारची भेळ ही मुरमुरे घालून बनवणार आहोत। त्यासाठी घेतले आहे 2 वाट्या मुरमुरे, 1 वाटी फरसाण, अर्धा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, शेंगदाणे, टोमॅटो, कांदा, 1 वाटी मटकीची उसळ, थोडा लिंबाचा रस, कोथिंबीर आणि थोडं काळं मीठ। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तयार आहे भेळ। तुम्हाला कुठल्या प्रकारची भेळ आवडली आहे कमेंट करून नक्की कळवा।